श्रोते हो, नमस्ते. श्रोते हो, आज आपल्यासाठी एक सुंदर अशी बोधकथा घेऊन आलोय. मोर आणि बगळा. एक मोर होता. तो फार बडाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदी किनारी जायचा. त्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहायचा आणि स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मोर म्हणायचा, माझा डोलदार पिसारा पहा, त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा, माझ्याकडे पहा, जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे. एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक बगळा दिसला. मोरानं त्याच्याकडे पाहून आपलं तोंड फिरवलं आणि तुच्छतेनं त्या बगळ्याला म्हणाला, अरे रे रे, अरे किती रंगहीन आहेस रे तू. तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत. बगळा म्हणाला, अरे मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्यासारखे सुंदर नाहीत. म्हणून काय झालं, तुझ्या पंखाने तू उंच उडू शकत नाहीस, पण मी मात्र माझ्या पंखाने आकाशात उंच उडू शकतोय. एवढं बोलून बगळ्यानं आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजीर होऊन पाहतच राहिला. श्रोते हो, या गोष्टीतून तात्पर्य आपण काय घ्यायचं, तर फक्त इतकंच घ्यायचं, दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्वाची असते. आपल्या सौंदर्यावर किंवा आपल्या गुणावर कधीच गर्व करू नका. प्रत्येकाकडं वेगळं असं काहीतरी असतंय, ते तुमच्यापेक्षा खास असू शकतं.